आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपले सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत। आज भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शिसगाई मळा या ठिकाणी मेंढपाळांचा वाडा आहे आणि ते मुक्कामी रात्री या ठिकाणी होते। सर नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? दादा रंगनाथ माने। आपण किती दिवस झाले इथे वाडा आहे तुमचा? आपल्याला या एरियात तसं महिना झालाय। नाही, या ठिकाणी किती दिवसापासून वाडा आहे? काल दुसरा दिवस होता। दुसरा दिवस। मग तुमचे घोडीची जे वाघाने शिकार केली हे तुम्हाला कधी लक्षात आलं? आम्हाला 11 वाजता हे लक्षात आलं। ज्यावेळेला बकर बिकर कुत्री भुकली त्यावेळेला आम्ही आवाज आला, उसात पळालेला आवाज आला। मग ते आमच्या लक्षात आलं की पिल्लू नेलं। रात्री 11 वाजता? 11 वाजता। मग सकाळी तुम्ही संपर्क कोणाशी केला? आम्ही ज्या वावरात बसलो होतो त्या मालकाशी संपर्क करून आम्ही शोधायचा प्रयत्न केला उसात। मग ते आम्हाला सापडले। आम्ही मालकाशी संपर्क करून त्यांनी मग वन विभाग खात्याकडे माहिती कळवली। मॅडम येऊन गेल्या? येऊन गेल्या। मग त्यांनी पंचनामा वगैरे केले। तुमची अपेक्षा काय त्यांच्याकडे? आमची एवढीच अपेक्षा आहे, आम्हाला भरपाई मिळावं। भरपाई मिळावं असं गरीबाचं, साधारण कोणताही गरीब असेल, मेंढपाळ असो कोणी असो, त्यांना काहीतरी फुलना फुलाची पाकळी असा मोबदला मिळावा। आज त्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे। पण जिकडे तिकडे आपण पाहू शकतो आंबेगाव तालुक्यामध्ये वाघाचा बिबट्याचा हा खूप मोठ्या प्रमाणात वावर चालू आहे। जिकडे तिकडे भीतीचं वातावरण आहे। तर याच्यातून काही मार्ग निघेल का नाही पाहूया। दादा नमस्कार। नमस्कार। कधी कळालं तुम्हाला? 11 वाजता झाले रात्री। आम्ही समोरच्या समोर पाहिले, कुत्रे आले ना त्यावेळेस आम्ही डायरेक्ट पाहिले। पण तुम्हाला सापडलं कुठं? ऊसातच सापडलं आतमध्ये। जवळजवळ आमच्यापासून बरंच अंतरावर नेलेली ती आतमध्ये ऊसात? या हा, ऊसात नेलं डायरेक्ट आतमध्ये। कुठून वडीत आणलं? जवळजवळ तिकडून त्या बांधापासून आमच्यापासून इतक्या अंतरावर आणलं। आम्ही सकाळी शोधायचा प्रयत्न केला त्याला। 200-300 फुटापर्यंत? हा, रात्री 11ला आम्ही पाहिलं। बरं, आम्ही दोघं तिघ जण असल्यामुळे आतमध्ये रात्रीचं शिरायला भेलो। त्यामुळे मग सकाळी आम्ही 2 पोरं येऊन ते चौकशी केली आतमध्ये ऊसामध्ये। त्या फरफटीने गेलो बघत बघत ते तिथं सापडलं आम्हाला। ऊसात घुसताना भीती नाही वाटली का? हो, मज भीती वाटत होती। बरं, म्हणलं आता त्याचं पुढचं काहीतरी करायला पाहिजे ना, त्या कारणानुसार आम्ही त्या फरफटीने गेलो तिथपर्यंत। पंचनामा झालाय, काय अपेक्षा? आता काहीतरी भेटायला पाहिजे त्याचा, असं करता भाऊ आम्ही शोधायचा प्रयत्न केलाय त्याला। पाहूया यांना किती न्याय मिळतोय। धन्यवाद।